नमस्कार मित्रांनो, आज आपण परत स्वामी समर्थांची कथा घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग आपण सांगतो. आज अशीच एक कथा आहे, स्वामी समर्थांची प्रचंड सामर्थ्य कथा, भक्ताचा प्राण वाचला. एक वेळ अशी येते जेव्हा माणसाचे सर्व मार्ग बंद होतात. औषध काम करत नाही, माणसे साथ देत नाही आणि आशा संपते. पण त्या क्षणी जर मनापासून एक हाक दिली स्वामी समर्थांना, तर अशक्य ही शक्य होते. आजची ही कथा आहे अशाच एका भक्ताची, ज्यांचा मृत्यू जवळ आला होता, पण स्वामी समर्थांनी त्याला नवजीवन दिले. तुम्हाला ह्या कथा आवडल्या असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. एका गावामध्ये विनायक भट नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत साधा, प्रामाणिक आणि भक्तिमान होता. त्याच्याकडे पैसा नव्हता, पण त्याच्याकडे स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा होती. तो दिवसभर काम करत असे आणि प्रत्येक क्षणी स्वामी समर्थ हा जप करत असे. संकट, एक दिवस तो अचानक आजारी पडला. सुरुवातीला साधा आजार वाटला, पण दिवस त्याची तब्येत खालावत गेली. त्याने खाणे पिणे सोडले. शरीर खूप कमजोर झाले. गावातील वैद्य आले, औषध दिले, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी वैद्य म्हणाले, आता काही आशा नाही, 1-2 दिवसांचेच पाहुणे आहेत. घरातील दुःख हे ऐकून घरामध्ये रडारड सुरू झाली. विनायक भटांची पत्नी स्वामींच्या मूर्तीसमोर बसली आणि रडत म्हणाली, स्वामी, तुम्ही आमचे आहात, आता तुम्हीच वाचवा. लहान मुलीही रडत होती. घरात एकच नाव घुमत होते, स्वामी समर्थ. अक्कलकोटामध्ये त्यावेळेस अक्कलकोटचे स्वामी समर्थ वडाच्या झाडाखाली बसले होते. अचानक स्वामी मोठ्याने म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजूबाजूंचे भक्त चकित झाले. स्वामी कोणाशी बोलत आहेत हे कोणाला समजले नाही. थोड्या वेळाने स्वामी म्हणाले, विनायक भट संकटात आहे, त्याला मदत करायची आहे. स्वामींची आज्ञा. स्वामींनी एकच भक्ताला बोलावले आणि त्याला काही औषध पाणी दिले. ते म्हणाले, ही पाणी घेऊन लगेच त्यांच्या घरी जा. त्यांना सांग, स्वामींनी पाठवली आहे, खा आणि बरा हो. अडथळा तो भक्त लगेच निघाला. पण वाटेत जोराचा पाऊस सुरू झाला. नदीला पूर आला. रस्ता बंद झाला. तो क्षणभर थांबला, पण त्याने स्वामींचे स्मरण केले आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळीची अवस्था, इकडे विनायक भटांची अवस्था खूप गंभीर झाली होती. ते अर्धवट शुद्धीत होते, पण त्यांच्या ओठांवर अजूनही एकच नाव होते, श्री स्वामी समर्थ यांचे. चमत्कार. तो भक्त शेवटी
त्यांच्या घरी पोहोचला. त्याने ती पाने त्यांच्या तोंडात ठेवली आणि पाणी दिले. क्षणभर काहीच हालचाल झाली नाही. पण अचानक विनायक भटांनी डोळे उघडले. सगळे आश्चर्यचकित झाले. ते उठून बसले आणि म्हणाले, स्वामी आले होते. पूर्ण बदल झाला होता त्यांच्यामध्ये. जो माणूस 2 दिवस उठू शकत नव्हता, तो आता हळूहळू चालायला लागला. त्यांची तब्येत सुधारू लागली. गावातील लोकांनी हे पाहिले आणि सर्वजण म्हणू लागले, हा स्वामींचा चमत्कार आहे, स्वामींचा संदेश. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते. ज्याचा विश्वास स्वामी समर्थांवर असतो त्याला कोणतेही संकट हरवू शकत नाही. स्वामी आपल्या भक्ताचे रक्षण नेहमी करतात. विनायक भट पूर्णपणे बरे झाले. त्यांच्या घरात पुन्हा आनंद आला. ही कथा आपल्याला काय शिकवते? की संकट कितीही मोठे असो, जर श्रद्धा खरी असेल तर स्वामी समर्थ नक्की मदत करतात. म्हणूनच मनापासून एकदा हाक मारा. स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यातही बदल घडवून आणतील. श्री स्वामी समर्थ. ही स्वामी समर्थांची प्रचंड सामर्थ्याची कथा आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.